दिनांक 13 पाणी टंचाई आणि जनता दरबार किंवा मग आमसभा आपण आयोजित केलेली होती। वेळ आपला खूप कमी आहे, आता वाटल्यास एक 3 महिन्याच्या नंतर तर प्रत्येक सर्कलने मी बैठका घेणारच आहोत। विषय खूप राहून गेले, परंतु विषय जरी राहिले असतात तरी आपण समस्या सोडवण्यासाठी जाऊ। मी ह्याच्या अगोदर सुद्धा सांगितलं, निवडून आल्याच्या नंतर लोकप्रतिनिधी ते कोण्या एका पक्षाचा नसून जनतेचा, तालुक्यातील जनतेचा मायबाप असतो, सेवक असतो। या दृष्टिकोनातून आपल्याला 5 वर्ष काम करायचं आहे। मला मागच्या जास्त खोलात जायचं नाही। मी असा माणूस आहो की माझ्या लाईफ मध्ये माझ्या लेटर पॅडवर मला तरी या 25-30 वर्षात असं आठवत नाही की अधिकारी असो कर्मचारी असो 4-5 तरी तक्रारी केल्या असतील, मला आठवत नाही। फारच मग कुठं जर घेतले तर बळीच घेतले बऱ्याच कर्मचाऱ्याचे। नाव सुद्धा सांगू इच्छितो। मी कालच्या आपल्या शाळेवर सुद्धा, पब्लिक स्कूलवर सुद्धा सांगितलं बरीच तिथे। कालच्या आमच्या आमसभेत सुद्धा हक्कावरच्या सांगितले। मी असा एकच व्यक्ती आहे की स्वतःच्या कार्यकर्त्याच्या विरोधात लढलेला आहो। एक उदाहरण म्हणून फक्त सांगतो, परत काही लोक नवीन असतील। 15 जिल्हा परिषद सदस्याच्या विरोधात 14 माझ्या विरोधात होते। आमची 15 ची संख्या होती। साहेब तुम्हाला आठवते का सरसंघ साहेब? जिल्हा परिषद सदस्य संख्या 15 ची होती, मी एकटाच विरोधात होतो, 14 माझ्या विरोधात होते। अशा वेळेस सुद्धा म्हणजे अधिकाऱ्याची बाजू घेतली होती। चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे सुद्धा राहिलो आणि मी फक्त लोकांसाठी असतो। लोकांचे काम झाले पाहिजे, लोकांना नाहक त्रास न झाला पाहिजे। मागे काय झालं मला माहित नाही, परंतु ह्याच्या पुढं अधिकाऱ्याला विनंती करून सांगतो एकदा, आणि आता विनंती करायचं मागचं माफ केल्यामुळे आता विनंती करायचा विषय राहिला नाही। आता नाहक ग्रामीण भागातल्या लोकांना ज्या काही आपल्याकडे समस्या घेऊन येतात त्यांना त्रास द्यायचा नाही। आणि माझ्याकडे तक्रार जर आली तर मी त्यांना कधीच सोडलं नाही। एकदा एखाद्याच्या मागे लागलो 100% त्याचा बळी गेला म्हणून समजा, माझ्याकडे तडजोड नसते। मग ते किती कोणी जवळचे हो का। मॅडम दुसरा एक विषय आहे महत्वाचा, ह्या तालुक्यातल्या जेवढ्या शेतकऱ्यासाठी बांधण रस्ते आहे, जिथं पुढं अडचणी आली ते पोलीस अधिकारी निरीक्षक आहेत आपल्याला, तुमचं नाव राहिलं याच्यात घ्यायचं, तरी सुद्धा मी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन जिथं जिथं पांढरण रस्ते शेतकऱ्यासाठी, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो सोयाबीन आजही शेतात आहे आणि एखादा शेतकरी त्याची अडवणूक करायला आहे रस्त्याची, तर अशा ठिकाणी मी सुरुवात केलेली आहे। एका रस्त्यावर कालच आम्ही 9 कोटी रुपये दिले होते मागच्या, आणि एका शेतकऱ्यानंच अडवलं। 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करायलो, परंतु त्यावेळेस आपल्या हातात काही नव्हतं। संधी आल्यावर सोडायचं नसते, आणि एखाद्या शेतकऱ्यामुळे नाहक दुसऱ्या शेतकऱ्याला अडचण होत असते। रस्ता हे शेतीसाठी खूप महत्वाचा आहे।
असं जर कोणी अडचण आणत असेल तर आपल्या स्तरावरून कार्यवाही करून पोलीस यंत्रणेसह त्यांच्यावर ऍक्शन घेतल्या जाईल. किती माझ्या जवळचा असो का दूरचा असो, कोण नाराज होईल किंवा कोण जवळ येईल याचं मी कधीच बघितलेलं नाही. त्याच्यामुळं आणि नाहक आपण सुद्धा तक्रारी करायची नाही. जे रस्ते रेकॉर्डला आहेत किंवा जे रस्ते वहिवाटीचे आहेत, जे शिवरस्ते आहेत, तक्रार म्हणून कोणी करू नका. आमच्या सुद्धा लक्षात येते. तुमचं आमचं बनत नसलं म्हणजे गावात दोन पार्ट्या असतात. आम्ही कुठलेही एखादं स्ट्रिक किती मारत असलो तरी सुद्धा आम्हाला सुद्धा लक्षात येते की हे कोण्या दृष्टिकोनातून तक्रार करायला आहे. नाहक कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला सुद्धा त्रास आपल्याकडून झाला नाही पाहिजे, परंतु लोकांच्या समस्या लोकांची कामं झाली पाहिजे. ज्या काही लोकांना रेशन कार्डाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत तिकडे सुद्धा होत्या, आमच्या तालुक्यात सुद्धा म्हणजे हातगाव मध्ये सुद्धा रेशन कार्ड नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 3 वर्षापासून कोविडच्या काळापासून या भारत देशातल्या 80% लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा 1 वर्षाचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. परंतु बरेच लोक धंदाडगे याच्यामध्ये रेशन कार्डामध्ये आलेले आहेत. आता त्यांना काढायचं आपला रेशो मला वाटतं 75 किंवा 80% वर जाऊ शकत नाही. 100% लोकांना तर मोफत रेशन देऊ शकत नाही. परंतु त्यांना कोण काढायचं? पूर्वीच्या लोकांनी त्यांना घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काही जर लोक पुढे आले की त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला की बाबा माझी आणि जन्मभर दारिद्र्य किंवा बीपीएल खाली राहावं असं काही हे नाही. आजचा बीपीएल धारक उद्या एपीएल मध्ये येऊ शकते. तसं आपण ओळखूनच ज्यांना कोणाला वाटलं त्यांनी राजीनामा दिला तर पुढच्या जे काही गोरगरीब वंचित आहेत धान्य वाचून ते पुढे येतील. बऱ्याच लोकांना आपण काहीच करू शकत नाही. एखाद्या मुलीचं लग्न झालं दुसऱ्या घरी गेली तर ती सगळी ऑनलाईन प्रक्रिया रेशन कार्डाची आहे आणि आपल्याकडून मोठ्या प्रमाणात होत नाही. बऱ्याच लोकांना आमच्याकडे तर एवढ्या मोठ्या तक्रारी आहेत की रेशन कार्डासाठी 2-5 हजार लोकांची इथे दलाल सुरू झालेली आहे. ते कुठेतरी बंद झाला पाहिजे. याच्यावर मॅडम आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करायला लागणार. मग ते कुठल्याही डिपार्टमेंटचा असो, ही दलाली बंद झाली पाहिजे. लोकांना न्याय द्यायचा असेल, एखाद्या गोठा मंजूर करण्यासाठी किंवा एखाद्या याच्यासाठी ठीक आहे, एखाद्या गुत्तेदाराचं आम्ही समजू शकतो, त्यांना 4 पैसे प्रॉफिट झाली तर ते सुद्धा मी नाही सांगू शकत. परंतु नाहक जे घरकुलाचा लाभार्थी आहे त्यांच्याकडून अपेक्षा करणं म्हणजे किती चुकीचं आहे. त्यांची तुम्ही पिळवणूक करायले आणि त्याला 2 टाइमचं जेवणाची व्यवस्था नाही आणि कुठं आपण नेणार तरी कुठं आहोत? शेवटी काय करणार आहोत आपण? इथल्या इथंच बघत नाही का अधिकाऱ्याचे पदाधिकाऱ्याचे मुलांची काय अवस्था आहे? ते कोणाची धन करणार आहोत? ते काय करतात? ते उधळपट्टीच. मग कोणासाठी करायचं? समोरचं व्याकुळतेनं तुमच्याकडे येते, त्यांना राहायला साधं घर नाही ना, अशा लोकांकडून आपण पैशाची मागणी करतो. मला तुमचं काहीच पाहिजेत नाही, चहा सुद्धा पाहिजेत नाही, परंतु लोकांना त्रास देऊ नका. मी विनंती करून सांगायलो, ही शेवटची विनंती आहे. माझ्याकडे तक्रार आल्याच्या नंतर मी सोडणार नाही. कोणाला माहित नसेल तर विचारून घ्या, नवीन कोणी कर्मचारी अधिकारी असतील तर. मागचा घाण कचरा आपल्याला इथली साफ करायची आहे. लोकांनी फार मोठी आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि ती सर्व तुमच्या सहकार्यातून. मला ठीक आहे
कोणी काही काम असते 1-2 तास ऑफिस सोडूनही गेला असेल, मी समजू शकतो, परंतु काम महत्वाचं आहे ना. सकाळ 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आपण काम केलं म्हणजे बसून राहिलं म्हणजे हे काय रिझल्ट दिले जात नाही. काम करणाऱ्या व्यक्तीला 2-5 घंटे जरी आपण ऑफिस मध्ये थांबलो तरी खूप काम करता येते. दररोजच्या दररोज आपण जर टेबलवर बसलो तर लोकांच्या समस्या सगळ्या संपूर्ण सुटून जातील. फावल्या टायमामध्ये समजा तुम्ही वेळेच्या अगोदर जरी गेलं तरी आमचं काही म्हणणं नाही, पण नाहक त्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. आणि विशेषतः करून आर्थिक दृष्ट्या याची पुरेपूर काळजी घ्या. माझ्याकडे तक्रार आल्याच्या नंतर तुम्हाला पश्चाताप करून घेण्यात काही अर्थ राहणार नाही. नाहक कोणी तक्रार केली हे सुद्धा मला समजते. आम्ही काय आताच या सामाजिक कामामध्ये उतरलेलो नाही. 25 ते 30 वर्षामधून जनतेमध्येच काम करतो आणि मला तर एकदा पद मिळाल्याच्या नंतर आम्हाला हे पद आयश आरामासाठी नाही पाहिजे, जनतेच्या सेवेसाठी पाहिजे. अभिमानानं सांगू इच्छितो, मागील काळामध्ये सन्माननीय आमचे माजी खासदार हेमंतभाऊ पाटील, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आताचे एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री आताचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून जे आम्ही गेल्या 2-2.25 वर्षामध्ये जे आतगाव आणि हिमायतनगर मध्ये विकास करू शकलो ते त्यांनी समोरासमोर बसावं. जेवून इथले मला कोणावर टीका करायची नाही, परंतु मी अभिमानाने सांगतो की आमचा 2.25 वर्षाचा इतिहास बघा आणि समोरच्यांचा 50 वर्षाचा सांगा. त्यांनी केलेलं 50 वर्षाचा त्यांनी समोरासमोर, मी तर विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये सुद्धा आवाहन केलं होतं की माझ्यावर नुसतं टीका करू नका. त्यांचे 2.25 वर्ष, त्यांचे 50 वर्ष सांगा आणि आमचे 2.25 वर्ष सांगतो. एका विषयाच्या संदर्भात नाही बोलत, अनेक विषय जे की मग आम्ही कोणाच्या तरी आरोग्याच्या विषयाला चर्चा करते वेळेस उत्तर दिलं. हे जे पेनगंगा प्रोजेक्ट एवढी सोपी गोष्ट नाही. असे अनेक प्रकल्प आहेत. आमच्या हदगाव बसस्टँडचा बीओटीचा प्रोजेक्ट 60 वर्षाच्या लिस्टवर 158 गाळे. नांदेड जिल्ह्यात 3च वन उद्यान आणले, ते फक्त आपलेच आहेत तिन्हीला तिन्ही. सिंचनाचा प्रश्न आणखी सुद्धा सिंचनाच्या याच्यावर मोठ्या प्रमाणात मला काम करायचं आहे. 2 नवीन लिफ्ट योजना आहेत हदगाव तालुक्यामध्ये. जे कयादू सापळी धरण रद्द झालं त्याच गोजेगावचा आमचा जे बंधारा आहे तिथून उपसा करून परत इसापूर डॅम मध्ये ही जे कयादू नदीचं पाणी पूर्ण तेलंगणामध्ये वाहून जाते त्याच्यावर सुद्धा काम करायचं आहे, सुरू केलेलं आहे. इथं जे ग्रामीण रुग्णालय RH होतं ह्याची सुद्धा आम्ही उपजिल्हा रुग्णालय म्हणून त्याची सुद्धा ऑर्डर आणलेली आहे. अशा अनेक विकासाचे आणि सिंचनाचे रस्त्याचे विषय आहेत. तुम्ही समजू शकता, एखादा पेनगंगा नदीवर नवीन पूल आपण आणू शकतो. एकाच वेळेस 7 ब्रिज नवीन आणून ते सगळ्याचे काम चालू होणं एवढी सोपी गोष्ट नाही. असे अनेक प्रोजेक्ट आहेत. इथं MIDCचा विषय आहे. आता मामा बोलू लागले टेंबीचे की आमच्याकडे घाण व्हायली. कोणतरी प्रश्न विचारला की इथल्या ह्याच्यामुळं ब्लास्टिंगमुळं खैरगावच्या तिकडच्या परिसरात बोर बंद व्हायले. तर मोठे MIDCचे प्रोजेक्ट आणून ह्या तालुक्याला नाव उद्योग म्हणून जी ओळख आहे
ते पुसून आम्हाला उद्योगाचा तालुका म्हणून भविष्यात तुम्हाला पाहायला द्यायचा. इथं जर आपण छोटे मोठे उद्योग आणू शकलो तर आपल्या मुलाबाळांना इथं छोटे छोटे उद्योग करता येतील, मुलाबाळांना कामं मिळतील, आई वडिलांची जवळ राहून सेवा करता येईल. परवाच या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेबांची आमची भेट झाली. मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आपल्या विधानसभेच्या प्रचारार्थ घोषणा सुद्धा करून घेतली त्यांच्या तोंडातून. हदगावची फाईल एक फाईल 10 वेळेस त्रुटीमध्ये असते. एक ग्रामीण रुग्णालय 14 वेळेस त्रुटीमध्ये टाकला. पुन्हा अनेक पूर्तता केल्या. इथं सुद्धा नगरपंचायतच्या माध्यमातून जवळजवळ हदगाव आणि हिमायतनगरला अंडरग्राउंड ड्रेनेज आणि रस्ते विकासासाठी 500 कोटी रुपये लवकरच दोन्ही तालुक्यासाठी अमृत 2 या योजनेमधून आपल्याला मिळणार आहे. म्हणजे मंजूर करून आणणार आहोत आम्ही. प्रस्ताव सुद्धा आपला दाखल केलेला आहे. अशा अनेक विकासाच्या गोष्टी आहेत. मी सुद्धा नाहक तक्रारी करणारा माणूस नाही. लोकांनी तक्रारी केल्या तरी आम्हाला समजतं ते कशामुळे, यांचा काय तक्रारीचं कारण काय. परंतु ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आलं की एखादा अधिकारी खरंच जाणून बुजून एखाद्या गावातल्या नागरिकांना, लोकांना त्रास देत असेल तर त्याची कुठल्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. त्याच्यामुळे मी विनंती करून वारंवार आपल्याला सांगायलो. त्याचबरोबर ज्या काही घरकुल मोठ्या प्रमाणात आलेले आहेत शहरात आणि ग्रामीण भागात सुद्धा, त्या घरकुलासाठी आपण 5 ब्रास देतील. एका घरकुलासाठी 5 ब्रास लागतील. शासन निर्णय काय 5 ब्रास रेती देण्याचा. आणि मी रेती परवा सुद्धा मी ते विषय सांगितला. मुरुम मी यांना अवैध समजतच नाही. मी पाठीची मुळीच घालायलो नाही. ही गरज आहे. उगाच आपल्या घरासमोर नेऊन टेकडी करत नाही मुरुमाची रेतीची कोणी. हे बांधकामाला लागत असते. खड्डा असला की तर रेती मुरुम टाकायची लागते. परंतु हे गुटखा मटका क्लब हे साहेब पूर्णपणे बंद झाले पाहिजे. याची जर मला तक्रार आली, कारण 1 किंवा 10 व्यक्ती श्रीमंत होत असतील आणि त्याच्यापासून शेकडो लोक बर्बाद होत असतील तर हे किती आपल्या जवळचा असो का लांबचा असो त्याची मी कधीच गय करत नाही. आणि मी सार्वजनिक विषय घेतो. त्याच्यामुळं आपल्याला याच्यात सुद्धा कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. आता ही आजची 13 तारीख समजा. याच्यानंतर दारू, अवैध मटका, गुटखा, क्लब हे 3-4 गोष्टी बंद झाल्या पाहिजे. रेती आणि मुरुम यांच्या मी विरोधात नाही. शासन GR काय सांगते किंवा शासन निर्णय काय आहे मॅडम, परंतु ज्या गोष्टी मला पटत नाहीत त्या मी, आमचं सरकार असो का विरोधातला असेल, ज्या बोलायचं त्या मी बोलूनच दाखवतो. याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी ट्रॅक्टर घेतलेले असतात. मी काय ट्रॅक्टरवाल्याची बाजू घेणार नाही, परंतु हे द्यायच लागते ना. गरजच झाली ना. उगाच आता मुरुम नेऊन आपल्या घरासमोर कोणी ढीग मारते का, ध्यान करते का. कुठंतरी कोणाचं तरी बांधकाम आहे, ठीक आहे. तुम्हाला हिमायतनगर तहसील मागच्या वर्षाचं किती उत्पन्न झालं होतं याचा आपण अंदाज काढू आणि एक मागच्या 2-3 वर्षाचा काढू. त्याच्या प्रमाणात जे काही तुम्हाला रॉयल्टीच्या स्वरूपानं किंवा जे काही उत्पन्न दाखवायला लागते त्या प्रमाणात आपण रॉयल्टीच्या माध्यमातून किंवा
मग जे लोकांची वाहनं काही जप्त केले त्यांच्या माध्यमातून तुमचं जे काही टार्गेट आहे दरवर्षी प्रमाणे तेवढं तर मिळूनच जाईल ना. परंतु नाहक सुद्धा काही लोकांनी शेतीसाठी जरी ट्रॅक्टर घेतले असतील तरी आता मूळ माझ्या एखाद्या घरकुलासाठी न्यायला काही हरकत नाही ना. आणि एखाद्या एक पहिलीच ट्रिप कोणाची असली घरकुलासाठी न्यायला आणि हे आपले तलाठी मंडळाधिकारी बरोबर त्यांना पकडतात आणि जे राजरोसपणे रात्रंदिवस धंदा व्यवसाय सुरू करतात त्यांना सोडतात. हे चुकीचं आहे कुठंतरी. नाही, ह्या लोकांवर कुठंतरी वचक केलीच पाहिजे. याच्यावर आपण ऍक्शन नक्कीच घेऊ. परवा मी 2 वाजेपर्यंत एक 8 दिवसापूर्वी आयजी उमाप साहेबांसोबत सुद्धा चर्चा केली याच्यावर. त्यांना सुद्धा सांगितलं की रेती आणि मुरुम GR काय सांगते, शासन निर्णय काय सांगते याच्यापेक्षा त्यांना सुद्धा मी पटवून दिलं की हे अवैध व्यवसायामध्ये येतच नाही, कारण ही गरज झालेली आहे. जसं तुमच्या दृष्टिकोनातून एखादा ऑटो चालवणं किंवा एखादं इथून गाडी एखादी काळी पिवळी याला किनवटला जाणं अवैध आहे, परंतु आमच्या दृष्टिकोनातून त्याचा तो व्यवसाय आहे. कारण एक गरज आहे. कारण आजच सगळ्यांना बस वेळेवर येऊ शकत नाही, सगळ्या प्रत्येकाकडे वाहनाची सुविधा नसते. म्हणून मी जास्त वेळ न घेता परत एकदा आपल्याला विनंती करणार आहे की आपण आता जे काय झालं आपण विसरून जाऊ मागचं. मी मागचं काढणारा सुद्धा माणूस नाही. मी फक्त कोणी सांगितलं तर ऐकून घेत असतो. परंतु जुनी एखादी जर फारच गंभीर तक्रार असली तर त्याच्यावर प्रसंगी आपण ऍक्शन सुद्धा घेऊ. परंतु इथून पुढं प्रामाणिकपणे आपल्याला जनतेसोबत जनतेचे कामं सोबत घेऊन चालायचं. जनतेला नाहक त्रास झाला नाही एवढंच या आजच्या पाणी टंचाई आणि जनता दरबार आमसभेच्या निमित्तानं सांगतो. आणि जे जे काही प्रश्न उपस्थित केले त्या लोकांना मी प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलनिहाय बैठका घेऊन प्रश्न असेच सतत 5 वर्ष सुद्धा सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. जेणेकरून आज जे सब्जेक्ट विषय इथं चर्चेला गेले ते विषय त्या कर्मचाऱ्याला त्या अधिकाऱ्याला जाणीव असली पाहिजे की पुढच्या वेळेस आपलं ह्या समोरच्याचं काम झालं पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला बैठका घ्यायच्या आहेत. आम्हाला प्रत्येक सांगलेली गोष्ट लक्षात राहत नाही, परंतु त्या बैठकीच्या निमित्तानं ते माणूस तिथं पुन्हा टपकतेच आणि साहजिक आहे ना, त्यांची ती गरज आहे. ह्याच्यासाठी आपल्याला त्या बैठकाची नितांत गरज आहे. म्हणून अशा पद्धतीनं सोबत राहून काम करू. आणि आम्ही सोबत कधीही आम्ही अधिकाऱ्याला सोबत राहूनच काम केलं. मग आता वेळ नाही सांगायला, नाहीतर परंतु आपण सुद्धा मागचे दिवस विसरा आता आणि विसरले पाहिजे, नाहीतर आपल्याला नाहक त्रास होईल. याला जबाबदार सुद्धा तुम्हीच राहसाल. एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो. परत एकदा खूप वेळ घेतला तुमचा. खरंच आपल्याला घरी जायचं आहे. आम्हाला सुद्धा सर्वांनाच आपल्याला घरी जायचं आहे. तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित आहात. आमचा सत्कार तर केलाच, परंतु या जनता दरबाराच्या माध्यमातून निश्चितच पुढील काळात आपले प्रश्न सुद्धा निकाली निघतील. सर्वच्या सर्व जरी नाही निघाले तर मी निश्चितच प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्या सोबत 5 वर्षे आहे
आणि मी अगोदर सुद्धा सांगितलं की मला पक्षविरहित काम करायचं आहे. माझ्यासाठी कोण कोण्या पक्षाचा ह्याच्यापेक्षा त्याचं काय काम किती महत्वाचं आहे याच्यावर मी जास्तीत जास्त लक्ष देणार आहे. एवढंच या प्रसंगी बोलून थांबतो.